एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पूजा खेडकर पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर पुण्यात दाखल झाल्या। पूजा खेडकर काल वाशिम वरून निघाल्या होत्या। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, का अधिकचा तपशील आहे? प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर काल रात्री वाशिम वरून निघाल्या होत्या। त्यानंतर अशा बातम्या येत होत्या की त्या दिल्लीला गेलेल्या आहेत आणि त्यांनी माध्यमांना चकवा दिलेला आहे। मात्र अधिकृत सूत्रांनी माहिती दिलेली आहे पूजा खेडकर पुण्यातच आलेल्या आहेत। पहाटे त्या पुण्यात दाखल झालेल्या आहेत। मात्र पुण्यामध्ये त्या कुठे थांबलेल्या आहेत त्याबद्दल अजून कळू शकलेलं नाही। पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना 2 समन्स किंवा 2 पत्र पाठवून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांवर त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात त्यांचे म्हणणं लेखी म्हणणं घेण्यासाठी किंवा त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवलेलं आहे आणि त्यासाठी आज त्या सीपी ऑफिसला पुण्याच्या पोलीस कमिशनर ऑफिसला जातील अशी माहिती मिळते। मात्र ही सर्वात महत्त्वाची घडामोड आहे। पूजा खेडकर या दिल्लीला न जाता पुण्यामध्ये आलेल्या आहेत। पहाटे त्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यांचा नॅशनल सोसायटीतला जो बंगला आहे त्या ठिकाणी देखील हालचाली वाढलेल्या आहेत। त्यांचे काही नातेवाईक त्यांचे गावाकडचे काही लोक या ठिकाणी बंगल्यामध्ये दाखल झालेले आहे। इतके दिवस बंद असलेलं बंगल्याचं कुलूप गेट उघडण्यात आलेलं आहे। त्यामुळे पूजा खेडकर कधी बाहेर पडतायत, पोलिसांकडे कधी जातात, कधी जबाब नोंदवतायत याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।